नमस्कार. सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. जर तुम्हाला उपवासाला नेहमी खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. मी आज स्वादिष्ट मखाना खीर बनवणार आहे. मखाना खाल्ल्याने वजन कमी होते, शुगर नियंत्रणात राहते, तसेच हाडे देखील मजबूत होतात. मखान्यामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मखाण्याचा आहारात नक्कीच समावेश केला पाहिजे. चला तर स्वादिष्ट मखाण्याची खीर बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 3 चमचे साजूक तूप घालायचं आहे. तूप थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये काजू घालायचे. इथे मी 15 ते 20 काजू घेतलेले आहेत. काजू भाजत असताना मंद आचेवरती भाजायचे आणि याचा कलर जास्त डार्क होऊ द्यायचा नाही. काजू भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढायचे आहेत. आता पॅनमध्ये राहिलेल्या तुपामध्येच 1 वाटी मखाणे घालायचे आणि मखाणे देखील मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे. मखाण्याचा देखील कलर चेंज झाला नाही पाहिजे. आता मिनिटभरातच मखाणे देखील छान भाजलेले आहेत. याचा कलर तुम्ही पाहू शकता, अजिबात चेंज झालेला नाही. आता हे थंड करून घ्यायचं आहे. सुरुवातीला काजू मिक्सरला बारीक करून घ्यायचे. काजू छान बारीक झालेले आहेत. आता मखाणे देखील बारीक करून घेऊया. आता मखाणे देखील छान बारीक झालेले आहेत. आता खीर बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. हे फुल क्रीम दूध आहे. खीर बनवण्यासाठी शक्यतो फुल क्रीम दूधच वापरायचं आहे, म्हणजे मग खीरीला दाटसरपणा येतो. दूध उकळल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि 5 मिनिट दूध असंच आटवून घ्यायचं आहे. पाव वाटी दुधामध्ये 5-6 केशरच्या काड्या मी भिजत घातलेल्या होत्या. हे दूध देखील खिरीमध्ये घालायचं आहे, म्हणजे मग खिरीला छान असा कलर येतो. 5 मिनिट दूध छान उकळून घेतलेलं आहे आणि केशरचा देखील छान पिवळसर कलर आलेला आहे. आता यामध्ये मगाशी बारीक केलेली मखाण्याची पूड घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मखाणे दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये काजूची पावडर देखील घालायची. काजूची पावडर देखील दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. काजू पावडरच्या थोड्याशा गुठळ्या तयार होतात, त्या देखील सर्व मोडून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायचे. तुम्हाला किती गोड हवा आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त होतं. इथे मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे. साखर घातल्यानंतर फक्त 2-3 मिनिट याला छान उकळून द्यायचे. साखर ही दुधामध्ये लगेचच विरघळते. आता यामध्ये फ्लेवरसाठी पाव चमचा वेलची पूड घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता 2 ते 3 मिनिट खीर छान उकळून घेतलेली आहे. खिरीची कन्सिस्टन्सी ही अशीच असली पाहिजे, कारण थंड झाल्यानंतर ती अजून थोडीशी दाटसर बनते. आता खीर तयार झालेली आहे. सर्व करायला घेऊया. मी बाउलमध्ये सुरुवातीला थोडेसे मखाणे घातलेले आहेत आणि त्याच्यावरती खीर सर्व करून घ्यायचे. अगदी छान चविष्ट अशी मखाना खीर तयार झालेली आहे. जर तुम्हाला खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही खीर ट्राय करू शकता. तुम्हाला नक्कीच आवडेल. तसेच ज्या स्त्रियांना PCOSचा त्रास आहे त्यांनी तर मखाण्याची खीर आवर्जून खावी. स्वादिष्ट मखाना खीरची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीज अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.